हेडलाईन म्हणजे महामार्गाचा बहुतांशी टप्पा हा झाला आहे. राहिलेला टप्पा म्हणजे ज्या ठिकाणी पुलाची कामं आहे ती कामं 30 जूनपर्यंत काही पुलाची कामं पूर्ण करण्याचं इथं अधिकारी वर्गाने दादांच्या समोर सांगितलं आहे. आणि ह्या अधिकाऱ्यांना नक्की माहिती आहे की ज्यावेळेला दादांच्या समोर बोलत असताना जे काम पूर्ण होईल त्याचा योग्य तो आदर राखीत ते पूर्ण करण्याची जबाबदारी ते घेतील. तळवली आंबेवाडी नाका म्हणजे कोलाड रुईचा तिथला पूल आणि नागोंड्याचा तिथला टप्पा हा एक महत्त्वाच्या विषयावरती सुद्धा या ठिकाणी माहिती घेतली. आणि कासूरपासून पुढे आमटेमच्या ठिकाणी आणि आमटेमपासून गडपच्या ठिकाणी इथल्याही पुलाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी दादाने एकंदरीत आढावा घेतला. यामध्ये लक्षात असं आलं की प्रामुख्याने इंदापूर आणि माणगाव या दोन्ही ठिकाणची वाहतुकीची कोटी कमी करायची असेल तर बायपासचं काम पूर्ण व्हायला 18 महिने जाऊ शकतात. म्हणून दादानी या ठिकाणी आमच्यासाठी मदतीचा हात पुढे केला. राहिलेला टप्पा म्हणजे ज्या ठिकाणी पुलाची कामं आहे ती कामं 30 जूनपर्यंत काही पुलाची कामं पूर्ण करण्याचं इथं अधिकारी वर्गाने दादांच्या समोर सांगितलं आहे. आणि ह्या अधिकाऱ्यांना नक्की माहिती आहे की ज्यावेळेला दादांच्या समोर बोलत असताना जे काम पूर्ण होईल त्याचा योग्य तो आदर राखीत ते पूर्ण करण्याची जबाबदारी ते घेतील. राहिला मुद्दा इंदापूर बायपास आणि माणगाव बायपास त्याला मुदतच दिलेली आहे 1.5 वर्षाची. त्यामुळे आपण 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या बायपास पुरतं धरू शकतो. पण बायपास खेरीत उरलेला रस्ता हा या डिसेंबर अखेर पूर्ण होईल. येत आहे त्यांच्या येण्याने आज आम्हाला जर दिलासा मिळाला तो वर्षानुवर्ष प्रवाशाची जी काही परवड होत होती आणि विशेष करून कोकणातला चाकरमानी आता परतीच्या प्रवासाला मुंबईला निघालेला आहे. याची अडचण पुन्हा तो गणपतीला येत असतो. या सगळ्यावरती मात करण्याची दृष्टीकोनातून आजची त्यांची भेट आणि त्यांनी पाहिलेलं प्रत्यक्षात प्रेझेंटेशन अधिकारी वर्गाची याकडून घेतलेली माहिती आणि त्याचा पुढचा पाठपुरावा करण्यासाठी मंगळवार किंवा बुधवार लावलेली बैठक त्याच्यातून निश्चितपणाने मार्ग त्या ठिकाणी निघेल. माणगाव शहरातली वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी त्याला थोडी दिशा देण्यासाठी जे व्यापारी असोसिएशननी मागणी केली त्या पद्धतीने इथे सुद्धा पुरवणी करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न निश्चितपणाने त्या ठिकाणी होतील. खासदार म्हणून मी दादांचे आभार मानतो. आजच्या भेटीमागचा या ठिकाणी प्रयोजन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.